नमस्कार. वृषालीज आयडियाज सादर करीत आहे मोत्याची दिव्याभोवतीची रांगोळी. देवाजवळ आपण जो दिवा लावतो त्याजवळ आपण ही रांगोळी ठेवू शकतो. व्हिडिओमध्ये ज्या प्रकारची मी रांगोळी दाखवली आहे त्याच कलरमध्ये मी तुम्हाला ही रांगोळी दाखवत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. चला तर मग सुरू करूया. तर ही रांगोळी बनवण्यासाठी इथे मी 5 नंबरचे पिवळ्या रंगाचे मोती घेतलेले आहेत. तसेच लाल रंगाचे 5 नंबरचे मोती घेतलेले आहेत. ओढण्यासाठी पक्कड घेतलेली आहे. 50 नंबरचा तंगूस घेतलेला आहे व कापण्यासाठी कात्री घेतलेली आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला ही रांगोळी बनवण्यासाठी 45 मोती पिवळ्या रंगाचे घेऊन गोल तयार करायचा आहे. इथे आपण 45 मणी मोजून घेऊया. या रांगोळीमध्ये जसे मध्ये आपण 1, 2, 3 असे 3 मणी सोडून वरती पाकळी केलेली आहे. त्यामुळे 3च्या हिशोबाने 45 मणी काउंट करायचे. 3, 6, 9, 12, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44 आणि 45 असे सर्व आपण 45 मणी घेतलेले आहे. त्याचा गोल करून घेऊया. पुढच्या 6 मोत्यांमधून सुई पुढे आणूया. अशा प्रकारे आपला गोल तयार झालेला आहे. आता आपल्याला एक लाल कलरचा मोती घ्यायचा आहे. 6 पिवळ्या रंगाचे मोती घेऊन परत एक लाल रंगाचा मोती घेऊन लाल आणि परत 5 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे. पिवळ्या रंगाच्या मोत्यातून सुई खाली घ्यायची. ते मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. एक लाल, 6 पिवळे, मग एक लाल, मग 5 पिवळ्या मोत्यातून सुई खाली घ्यायची. अशा प्रकारे ह्या पाकळ्या आपल्याला सगळ्यात पहिले बनवून घ्यायच्या. ते मी व्हिडिओमध्ये दाखवते. एक लाल,
एक लाल, 6 पिवळे व परत एक लाल व ह्या पिवळ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. आता 5 पिवळे मोती घ्यायचे. आता असे 5 मोती घेतल्यानंतर सुई या लाल मोत्यातून काढायची, खाली काढून घ्यायची. व पुढील 3 मोत्यातून सुई पुढे आणायची. आता आपली ही एक पाकळी तयार झाली आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने करून घेऊया.
एक लाल, 6 पिवळे, आणि परत एक लाल. जवळजवळ आपल्या पाकळ्या पूर्ण होत आल्या आहेत. आता आपली शेवटचीच पाकळी राहिली आहे. 3 पिवळ्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची व हे फूल ह्या पाकळ्या एकामेकांना कशा जोडायच्या ते मी दाखवत आहे. ही पाकळी झाल्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने ही रांगोळी मी सांगितली आहे व दाखवलीही आहे. आपल्या सर्व पाकळ्या तयार आहे. 3 असे मध्ये मोती सोडून आपण ह्या पाकळ्या तयार केल्या आहे. आता या पाकळ्या एकामेकांना जोडून घेऊया म्हणजे आपली रांगोळी पूर्ण होईल, तयार होईल. आता ह्या पाकळ्या आपल्याला जोडून घ्यायच्या. त्यासाठी आपण इथून वरती 1, 2 आणि 3 हे 3 मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. इथे वरती आल्यानंतर एक लाल रंगाचा मोती घ्यायचा व 1, 2, 3 आपल्याला खाली जायचे आहे. परत आपल्याला 1, 2, 3 वरती यायचे. परत लाल रंगाचा एक मोती घ्यायचा. अशा पद्धतीने एक लाल रंगाचा मोती घेऊन मी सर्व पाकळ्या जोडून घेत आहे व या पाकळ्या जोडताना 3 पिवळ्या रंगाच्या मोत्यातून वरती येऊन लाल रंगाचा मोती घ्यायचा व 3 पिवळ्या रंगाच्या मोत्यातून खाली येऊन
परत इकडे वरती जायचे. अशा पद्धतीने सर्व पाकळ्या मी जोडून घेत आहे. तुमचा देवाजवळ लावण्यासाठीचा दिवा जर छोटा असेल तर तुम्ही 3-3 मोती करून कमी करू शकता, किंवा जर तुमचा देवाजवळ लावण्याचा दिवा जर मोठा असेल तर तुम्ही 3-3 मोती वाढवून मोठी रांगोळीही तयार करू शकता. मला या रांगोळीमध्ये पिवळा कलर जास्त चांगला वाटला, त्यामुळे मी इथं पिवळं आणि लाल कॉम्बिनेशन घेत आहे. आता शेवटची पाकळी जोडत आहे. सर्व पाकळ्या मी जोडून घेतल्या. खाली सुई काढून गाठण मारून घ्यायची. आता मी परत एकदा सर्व सांगत आहे. प्रथम आपण 45 मणी पिवळ्या रंगाचे घेतले, त्याचा गोल तयार केला. मग 3-3 मणी सोडून आपण ह्या पाकळ्या तयार केल्या. या पाकळ्या तयार करताना आपण प्रथम लाल मणी घेतला, 6 पिवळे मणी घेतले, परत एक लाल घेतला, पिवळ्या मण्यातून सुई खाली काढली. मग आपण 5 पिवळे रंगाचे मोती घेऊन सुई खाली काढून परत 3 मध्ये मणी सोडून पुढची पाकळी तयार करण्यासाठी परत आपण लाल मणी घेतला,
परत 6 आपण पिवळे मणी, मग लाल मणी, पिवळ्या मण्यातून सुई खाली काढून 5 पिवळे मणी व परत लाल मण्यातून सुई काढून पुढे 3 मणी सोडून पुढील पाकळ्या अशा तयार केल्या. सर्व पाकळ्या तयार केल्यानंतर आपण 1, 2, 3 याप्रमाणे मोती, पिवळ्या रंगाचे मोती असे सोडून आपण लाल मोती घेतला व परत 1, 2, 3 खाली येऊन अशा पद्धतीने आपण सर्व पाकळ्या जोडून घेतल्या. मी याच कलरमध्ये तयार केल्या आहेत.